आज सुप्रियाची सकाळ त्रासदायक झाली। वेदनेने तिचे शरीर थरथरत होते। तिच्या शरीरात अजिबात ताकद नव्हती। पण या रोहनला ऑफिसला जायचं होतं आणि सगळ्या गोष्टी वेळेवर मिळाल्या नाही तर तो पुन्हा चिडेल। रोहनचा राग म्हणजे सुप्रियाला मारहाण। लग्नानंतर काही दिवसातच सुप्रियाच्या आयुष्यात हे सगळं सुरू झालं होतं। ती रोहनची फक्त नावाला बायको म्हणून जगत होती, कारण आई वडिलांनी नेहमी हेच सांगितलं की बाळा, प्रत्येक लग्नाच्या सुरुवातीला काही ना काही समस्या येतात, काही वर्षांनी सर्व काही ठीक होते आणि एकदा मूल जन्माला आलं की सर्व काही आपोआपच ठीक होईल। मोठ्या हिमतीने इच्छा नसताना सुप्रिया बेडवरून उतरली आणि किचनमध्ये आली आणि नाश्ता तयार करू लागली। रोहनच्या नाश्त्याला उशीर होऊ नये म्हणून ती चहाही प्यायली नाही आणि पटकन नाश्ता तयार करायला सुरुवात केली। 8 वाजेपर्यंत तिने रोहनसाठी नाश्ता आणि जेवण दोन्ही तयार करून डायनिंग टेबलवर ठेवले आणि पटकन रूमच्या दिशेने निघून गेली। रोहन उठून बाथरूममध्ये गेला होता। सुप्रियाने पटकन त्याचे कपडे, घड्याळ आणि रुमाल बेडवर ठेवला आणि बाहेर येऊन बूट पॉलिश करायला लागली। रोहन तयार होऊन खोलीतून बाहेर आला आणि येताच तो ओरडू लागला की तुझ्याकडून एकही काम व्यवस्थित होऊ शकत नाही का? माझे पॉकेट कोण देणार? तुझा बाप? सॉरी, मी विसरले, आत्ताच आणून देते, असं ती म्हणाली आणि पॉकेट आणून रोहनच्या हातात दिले। रोहन जेवणाचा डब्बा घेऊन ऑफिसला निघाला। रोहन निघून गेल्यावर सुप्रिया सोफ्यावर बसून रडू लागली। आता या नात्यात तिला गुदमरल्यासारखे वाटू लागले। छोट्या छोट्या चुकांसाठी तो सुप्रियाला मारहाण करायचा। काल रोहनने तिच्या छोट्याशा चुकीमुळे तिला खूप मारलं आणि काय चूक झाली हेच की त्याच्या मित्राच्या सांगण्यावरून थोड्या वेळ त्यांच्यासोबत चर्चा करत बसली। हीच तिची एक चूक होती। प्रत्येक वेळी अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून सुप्रियावर हात उगारण्याची आता रोहनची सवय झाली होती। सुप्रिया आज पूर्णपणे कोलमडली होती। आता हे सर्व सहन करण्याची हिंमत तिच्यात नव्हती। तिने फक्त तिच्या आईला फोन लावला आणि म्हणाली, आई, मला आता सहन होत नाही। आई, मी आता रोहन सोबत राहू शकत नाही। तो माणूस नसून जनावर आहे। आता पुरे झाले आई, आता नाही। तेव्हा सुप्रियाची आई कोमलताई म्हणाल्या, नाही बाळा, नवऱ्याला असे बोलू नये। एवढ्यावरून लग्न मोडत नाही। धीर धर बाळा, सर्व काही ठीक होईल। अगं आई, सर्व कधी ठीक होणार? जेव्हा मार खाऊन खाऊन मी मरेल तेव्हा असं? सुप्रिया रागाने म्हणाली, असं म्हणू नकोस बेटा, या नात्याला थोडा वेळ दे, सगळं ठीक होईल, असं कोमलताई म्हणाल्या। आई, तुला फोन करून माझी चूक झाली। तुमच्यासारख्या पालकांच्या मुलीच मारल्या जातात आणि मग तुम्ही लोक रडत बसता। सोडून दे आई, मी माझ्या जीवाची काळजी घेईन, असे बोलून सुप्रियाने फोन कट केला। कोमलताईंनी सुप्रियाचे वडील यांना आपल्या मुलीबद्दल सर्व काही सांगितले। त्यांनी रोहनचे वडील गणपतराव यांना फोन करून संपूर्ण हकीकत सांगितली। गणपतराव म्हणाले, माफ करा सुप्रियाचे वडील, मी रोहनशी बोलून त्याला समजावून सांगतो, असे म्हणत गणपतरावांनी फोन ठेवून दिला। संध्याकाळी सुप्रिया जेवणाच्या तयारीत असतानाच घराची बेल वाजली। तिला वाटले रोहन आला असावा म्हणून तिने पटकन जाऊन दरवाजा उघडला। गणपतराव आणि तिची सासू शीतलताई यांना समोर पाहून तिला धक्काच बसला। आई, बाबा, तुम्ही असं अचानक? ठीक आहात ना? सुनेला असं बोलताना पाहून गणपतराव म्हणाले, नाही, सर्व काही ठीक नाही, ते ठीक करण्यासाठी आलो आहोत। काय झालं बाबा? सुप्रियाने विचारले। गणपतरावांनी विचारले, रोहन ऑफिसमधून आला नाही का? नाही बाबा, लवकर येणार आहेत, तोपर्यंत मी तुम्हा सर्वांसाठी चहा घेऊन येते, असं म्हणत सुप्रिया स्वयंपाकघरात गेली। शीतलताई सुप्रियाकडे लक्षपूर्वक पाहत होत्या। सुप्रिया किचनमध्ये गेल्यावरती त्या गणपतरावांना म्हणाली, मला तहान लागली आहे, मी पाणी पिऊन येते। गणपतराव म्हणाले, तुझ्या सुनेकडून मागून घे। शीतलताई म्हणाल्या, नाही, मी जाऊन बघते की सुनेने स्वयंपाकघर कसे ठेवले, असं म्हणत त्या स्वयंपाकघरात आल्या। सुप्रियाने शीतलताईंना किचनमध्ये पाहिले आणि म्हणाली, आई, तुम्हाला काही हवे आहे का? शीतलताई म्हणाल्या, हो बाळा, मला पाणी हवे आहे
आई मला बोलावले असते तर मी आणले असते. पाणी देताना ती म्हणाली, काही हरकत नाही बाळा, तुझी सासू इतकी म्हातारी नाही की ती पाण्याचा ग्लासही घेऊ शकत नाही, असं शीतलताई हसत तिच्याकडे बघत म्हणाल्या. सुप्रियाने फक्त एक स्माईल दिली. आई, तुम्ही लोक अचानक इकडे आलात, काय झालं? सुप्रियाने सासूला विचारले. मला माहित नाही बाळा, तुझे सासरे काही सांगत नाहीत. त्यांनी फक्त सांगितले सामान भर आणि मी त्यांच्या मागे मागे आले. तुम्ही त्यांना विचारलं नाही का? नाही बाळा, आमच्या घरात महिलांना प्रश्न विचारण्याची परवानगी नाही. शीतलताईंच्या तोंडून हे शब्द ऐकता सुप्रियाला विचित्र वाटले. तेव्हा गणपतरावांनी हाक मारली, रे चहा बनवताय की नाही? शीतल, अजून किती वेळ? गणपतरावांचा कर्कश आवाज ऐकून शीतलताईंचे हसू ओसरले आणि त्यांनी पटकन चहा घ्यायला सुरुवात केली. पण थोडे पुढे येऊन त्या परत मागे वळल्या आणि सुप्रियाला चहा सासऱ्यांना देऊन येण्यास सांगितले. सुप्रिया चहा घेऊन गेली, पण सासूच्या बोलण्याने ती विचारात हरवून गेली आणि सासऱ्यांनी बोलावल्यावर शीतलताईंचे असे घाबरणे सुप्रियाला काही कळले नाही. शीतलताईही सुप्रियाच्या मागे मागे गेल्या आणि वातावरण बदलण्यासाठी त्या म्हणाल्या, सुनबाई, तू तुझे घर खूप चांगले ठेवले आहे काय? हो, मी बरोबर बोलले ना हो? शीतलताईने गणपतरावांना विचारले. हो, सुनेने घर नीट सांभाळलं, पण आमचा मुलगा अजून घर कसं सांभाळायचं हे शिकलेला नाही असं वाटतंय. गणपतराव मोबाईलकडे बघत म्हणाले. सुप्रिया काही समजण्याच्या आधीच तिचा फोन आणि दाराची बेल एकाच वेळी वाजली. सुप्रिया दरवाजाकडे जाऊ लागली. तेव्हा शीतलताई म्हणाल्या, सुनबाई, तू फोन उचल, मी दार उघडते. समोर आईला पाहून रोहनला धक्काच बसला. सुप्रियाने फोन पाहिला तेव्हा तो आईचा फोन होता. तिला आईचा फोन उचलावा असे वाटले, पण सासू सासरे यांच्यामुळे ती फोन घेऊन खोलीत आली. फोन उचलताच ती म्हणाली, काय झालं आई, आता का फोन करते? मी म्हणाले ना की मला आता तुमच्याशी बोलायचे नाही. तेव्हा कोमलताई म्हणाल्या, बाळा ऐक, तुझ्या वडिलांचे रोहनच्या वडिलांशी बोलणे झाले आहे. ते म्हणाले की या विषयावर रोहनशी बोलून घेईल, काळजी करू नकोस. बाळा, आता सुप्रियाला गणपतरावांचे ते म्हणणे कळले होते की आमचा मुलगा अद्याप घर कसे व्यवस्थित ठेवायचे हे शिकलेला नाही. ठीक आहे आई, माझे सासू आणि सासरे आले आहेत, मला जेवण बनवायचे आहे, मी उद्या तुझ्याशी बोलते, असं म्हणत सुप्रियाने फोन कट केला आणि हॉलमध्ये गेली. रोहनने वडिलांना आणि आईला पाहिले तेव्हा त्यालाही आश्चर्य वाटले. आई, बाबा, अचानक काय झालं? सगळं ठीक आहे ना? गणपतरावांनी शीतलताईंना पाहून रोहनने विचारले. सर्व काही ठीक नाही बेटा, रोहनला मिठी मारताना गणपतराव म्हणाले. काय झालं बाबा, सांगा, काय प्रकरण आहे? अरे नाही बेटा, मी फक्त गंमत करत होतो. आम्ही तुझे आई वडील आहोत, आम्ही तुझ्याकडे येऊ शकत नाही का? येण्यापूर्वी मला तुमच्याकडून परवानगी घ्यावी लागेल का? ते हसत म्हणाले. नाही बाबा, हे तुम्ही काय म्हणत आहात? हे तुमचेच घर आहे, तुम्हाला पाहिजे तेव्हा येऊ शकता, असं सुप्रिया म्हणाली. गणपतरावने सुप्रियाकडे पाहिले आणि म्हणाले, सुनबाई, मला माहित आहे की हे घर माझे आहे, मला सांगू नकोस. आणि मी माझ्या मुलाशी बोलत आहे, तुला कोणी मध्ये बोलायला सांगितले? जेव्हा दोन पुरुष बोलतात तेव्हा स्त्रियांनी मध्ये बोलू नये, हे तुला कोणी शिकवले नाही का? स्वयंपाकघरात जा आणि स्वयंपाक बनव. आपल्या सासऱ्यांच्या तोंडातून असे शब्द ऐकून सुप्रियाला धक्काच बसला. ती काहीही न बोलता शांतपणे स्वयंपाकघरात गेली. तिला रडावंसं वाटलं, पण ती पटकन स्वयंपाक करू लागली. दुसरीकडे रोहन आणि गणपतराव सुद्धा कपडे बदलून जेवणाच्या टेबलवर बसले आणि शीतलताई सुप्रियाकडे किचनमध्ये आल्या. दे सुनबाई, मी तुला काही मदत करू का? शीतलताईने विचारले. तेव्हा ती म्हणाली की नाही आई, सर्व झाले आहे, तुम्ही पण जेवायला बसा, मी जेवण वाढते. नाही, आधी घरचे पुरुष जेवतात, मग तू आणि मी जेवू. मला माहित आहे सुप्रिया, तुला जरा विचित्र वाटेल, पण तुझे सासरे जरा जुन्या जमान्याचे आहेत, त्यामुळे बेटा काही दिवस काळजी घे. मग आम्ही गेल्यावर तू आणि रोहन एकत्र बसून जेवा. माझा मुलगा तसा नाही हे मला माहीत आहे, तो शिकलेला आहे. पण बाळा, तेव्हाच गणपतरावाने आवाज दिला.
अजून जेवण वाढायला किती वेळ वाढायला? इतका वेळ लागतो का? सुप्रिया आणि शीतलताईंनी पटकन सर्व जेवण आणले आणि टेबलवर ठेवले आणि शीतलताई गणपतरावांना जेवण वाढू लागल्या. सुप्रिया तिच्या सासूकडे लक्षपूर्वक पाहत होती. ज्या प्रकारे ती रोहनचे काम करताना घाबरत असते त्याच प्रकारे शीतलताई देखील गणपतरावांना घाबरत जेवण वाढत होत्या. तुझं काय जेव्हा हात जोडून मी विनंती करणार तेव्हा तुम्हाला जेवण वाढणार का? रोहन सुप्रियाला रागवत म्हणाला. सुप्रियानेही पटकन रोहनला जेवण दिले. रोहनने हे बोलता शीतलताई रोहनकडे आश्चर्याने पाहू लागल्या. मग जेवण वाढताना थोडी भाजी गणपतरावांच्या हातावर पडली. ते पटकन उठले आणि शीतलताईंना पाहताच त्यांनी त्यांच्या जोरात कानाखाली मारली. सुप्रिया सुन्न होऊन उभी राहिली आणि शीतलताई पटकन स्वयंपाकघरात गेल्या आणि कापड आणून डाळ साफ करू लागल्या. ती स्वतःला तिच्या सासूमध्ये आणि रोहन तिच्या सासऱ्याच्या रूपात पाहत होती. तितक्यातच तिच्या गालावर जोरदार चपराक बसली, त्यामुळे ती खाली पडण्यापासून वाचली. अगं, कुठे कुठे लक्ष आहे तुझं? कधीपासून सांगतोय की मला भाजी दे? उभं राहून विचारात हरवली आहेस? शुद्धीवर ये, असं रोहन ओरडला. सुप्रियाने पटकन भाजी ताटात टाकली आणि मी भाजी आणते असं सांगून किचनमध्ये गेली. आपल्या मुलाची ही कृती पाहून शीतलताईंनाही आश्चर्य वाटले. कपड्या ठेवायला त्या स्वयंपाकघरात आल्या. आता सासू आणि सून दोघीही एकमेकांना पाहून रडू लागल्या आणि आपल्या अश्रू पुसून डायनिंग टेबल जवळ आल्या. सुप्रियाला तर काही समजत नव्हते. तिला वाटले होते की सासरे रोहनला समजावतील, पण इथे तर उलटे झाले. तिला तर रोहन सासऱ्यांची दुसरी कॉपी वाटत होती. रात्रीचे जेवण झाल्यावर गणपतराव रोहनला म्हणाले, बाळा, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुला घर कसं चालवायचे ते कळत नाही बाळा. काय झालं बाबा? मी काय केलं? बाळा, माझ्या लग्नाला 33 वर्ष झाली आहेत. गेली 30 वर्ष तू पण पाहतो आहेस. आजपर्यंत तुझ्या आईची इतकी हिंमत झाली नाही की स्वतःच्या आईवडिलांच्या घरी माझ्या संसाराबद्दल काही सांगावे. आणि तुझी बायको? माझी बायको म्हणजे काय बाबा? स्पष्ट सांगा. मुला, तुमच्या लग्नाला नुकतंच 1 वर्ष झालं आहे आणि तू तुझ्याबद्दल तिच्या पालकांकडे तक्रार करू लागली आहे. तू तुझ्या बायकोवर इतकाही ताबा ठेवू शकला नाहीस. तू माझा मुलगा आहेस ना? इतक्या वर्षात तू माझ्याकडून हेच शिकलास. तुझ्या सासऱ्यांनी मला फोन करून तुला समजावायला सांगितले. मी तेच करायला आलो आहे. बायकोची काळजी घे. गणपतरावांचे शब्द ऐकून सुप्रियाची भीतीने वाईट अवस्था झाली होती आणि रोहनही तिच्याकडे रागाने बघत होता. आपल्या मुलाचा स्वभावही आपल्या पतीसारखा आहे हे पाहून शीतलताई जणू निर्जीव झाल्या होत्या. गणपतराव त्यांच्या खोलीत गेले. रोहनही सुप्रियाकडे रागाने बघत त्याच्या खोलीत गेला. ती घाबरूनही हलत नव्हती. सगळे निघून गेल्यावर शीतलताई सुप्रियाकडे आल्या आणि तिला मिठी मारली आणि रडू लागल्या. सुप्रिया शीतलताईंना मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली. सुप्रियाच्या रडण्याचा आवाज खोलीपर्यंत पोहोचेल या भीतीने शीतलताई तिला घेऊन स्वयंपाकघरात आल्या. ती सतत रडत होती. त्या पण रडत रडत म्हणाल्या, बेटा, मला माफ कर. रोहन सुद्धा त्याच्या वडिलांसारखा निघेल हे मला माहीत नव्हते. नाहीतर मी मेले असते, पण मी त्याचे लग्न कधीच करून दिले नसते. ज्या गुदमरलेल्या नात्यात मी जगत आहे त्या नात्यात दुसरं कोणी जगावं असं मला वाटत नव्हतं. मुली, माझ्या संगोपनात काहीतरी उणीव होती की इतकं समजावूनही सांगूनही माझा मुलगा त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. बाळा, मला माफ कर. ही सगळी माझी चूक आहे. जर मी 33 वर्षापूर्वी त्यांच्या विरोधात आवाज उठवला असता तर आज तुझे आयुष्य उद्ध्वस्त झाले नसते. अहो आई, तुम्ही तर यामध्ये काही केले नाही. तुम्ही तुमच्या घरी का सांगितले नाही? सुप्रियाने शीतलताईंना विचारले. बाळा, मी आई वडिलांना दोघांनाही सांगितले होते, पण ते म्हणाले की लग्नाच्या सुरुवातीला प्रत्येकाला काही ना काही समस्या येतात. हळूहळू सर्व काही ठीक होईल. थोडा धीर धर. 2-3 वर्ष काही बदललेलं नाही. तेव्हा विचारले असता ते म्हणाले, एकदा मूल झाले की नक्कीच सर्व काही ठीक होईल. मला 1 मूल झाले, पण तरीही काही चांगले झाले नाही.
मग रोहन मोठा होऊ लागला आणि त्याच्या भविष्यामुळे मी या नात्यात बांधले गेले असे म्हणत शीतलताई रडू लागल्या. सुप्रियाही त्यांना मिठी मारून रडू लागली. मग अचानक शीतलताईंनी त्यांच्या अश्रू पुसले आणि सुप्रियाला दोन्ही हाताने धरले आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाल्या, बाळा, मी गुदमरून जगत राहिले पण मी तुला असे गुदमरणारे आयुष्य जगू देणार नाही. तू निघून जा बाळा, तू रोहनला सोडून निघून जा. मी कमी शिकलेली होते पण तू शिकलेली आहेस. तू नोकरी करून तुझं आयुष्य अगदी व्यवस्थितपणे जगू शकतेस. बाळा, तू रोहनला घटस्फोट देऊन दुसऱ्याशी लग्न करू शकतेस. जा बाळा, निघून जा इथून. अशा गुदमरणाऱ्या नात्यात जगणं खूप अवघड आहे. असं जगणं खूप कठीण आहे. हे लोक कधीही बदलणार नाहीत. इथे मनाने श्वास घेणे सुद्धा अवघड आहे. तू इथून निघून जा. आणि आई, तुम्ही असे किती दिवस जगणार? शीतलताईंना पाहून सुप्रिया म्हणाली. सुप्रियाने असे प्रश्न विचारल्यावर शीतलताई तिच्याकडे पाहतच राहिल्या. मग त्या हसून म्हणाल्या, बाळा, आता मी कुठे जाणार? माझे आई वडील असताना त्यांनी मला त्यांच्याकडे कधी नेले नाही. आता मला कोण ठेवणार? अहो आई, तुम्हाला पालक नसतील तर काय झालं? आई ही तुमची मुलगी तर आहे ना. आपण दोघे एकत्र राहू. मला माझ्या पालकांकडे जायचे नाही. ते मला पुन्हा इथे पाठवतील. हे गुदमरणारे आयुष्य आपण दोघांनी पाहिले आहे. त्यामुळे यातून मुक्त झाल्याची भावना आपल्या दोघींना समजू शकते आणि आपलं दुःख दुसरं कोणी समजणार नाही. चला आई, चला, आपण दोघी निघून इथून. मी मुलीप्रमाणे तुमची काळजी घेईल. आई, ही लोक माणसं नाहीत, जनावर आहेत. मी गेल्यानंतर ते तुमच्यासोबत काय करतील हे मला माहीत नाही. तुम्ही नाही आलात तर मीही जाणार नाही. नाही बाळा, आता या वयात मी कुठे जाणार? माझं अर्ध्याहून आयुष्य निघून गेले. तू जा, तुझ्यासमोर संपूर्ण आयुष्य आहे. शीतलताईंनी सुप्रियाला जाण्यास सांगितले असता तिने स्पष्ट नकार दिला. नाही आई, जायचे असेल तर आपण एकत्र जाऊ, नाही तर एकत्र राहून आपण हे सर्व काही सहन करू. अर्ध आयुष्य तर गुदमरून घालवले आहे. आता निदान उरलेले आयुष्य तरी नीट घालवा. शीतलताईंनाही या गुदमरणाऱ्या नात्यातून मुक्त व्हायचे होते. फक्त त्यांना कोणीही साथ दिली नाही. आज सूनच्या सांगण्यावरून त्यांना थोडी आशा दिसली, कारण सून त्यांच्या बरोबर होती. आणि तसेही सुप्रिया अगदी योग्य बोलत होती. मी माझे अर्ध आयुष्य असेच घालवले. आता जे थोडेसे आयुष्य शिल्लक आहे ते पूर्ण जगून घ्यावे. त्याने सुद्धा सुप्रियाचा हात धरला आणि म्हणाल्या, चल बेटा, आता आपण दोघे आपले आयुष्य मोकळेपणाने जगू. सासू आणि सून या दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. दोघेही आपापल्या खोलीत गेल्या. गणपतराव आणि रोहन दोघेही झोपले होते. सुप्रियाने सामान बांधल्याने हळूच खोलीतून बाहेर आली. शीतलताईंनीही त्यांची बॅग उचलली आणि दोघेही घराबाहेर पडले. सुप्रियाने कॅब बुक केली आणि दोघेही एका हॉटेलमध्ये जाऊन थांबले. जेव्हा सकाळ झाली आणि शीतलताई आणि सुप्रिया दोघेही घरी दिसल्या नाहीत, तेव्हा रोहनने सुप्रियाला फोन केला. तिने पहिल्यांदा फोन उचलला नाही. मग जेव्हा रोहन सारखा फोन करू लागला तेव्हा सुप्रियाने फोन उचलला आणि तिने फोन उचलताच रोहन ओरडू लागला, कुठे आहेस? तुझे डोके तर ठीक आहे ना? बाबांना आणि मला चहा हवा आहे. आई कुठे आहे? आणि मला सांग, तू सकाळी सकाळी कुठे फिरायला गेली आहेस? घरी ये, मग सांगेन तुला. काल रात्री मी पण झोपलो, त्यामुळेच तुझं मन जास्तच उडू लागलं. लवकर घरी ये. एवढं बोलूनही जेव्हा रोहन गप्प बसला नाही तेव्हा सुप्रियाही ओरडली आणि म्हणाली, 1 मिनिट रोहन, श्वास घे आणि नीट ऐक. स्वतःसाठी आणि स्वतःच्या वडिलांचा चहा स्वतः बनव आणि शक्य असेल तर तुझं काम तुझं तू करायला शिक. कारण आई आणि मी तुम्हा लोकांच्या गुलामगिरीतून स्वतःला मुक्त केले. असे म्हणत तिने फोन कट केला आणि रोहनचा नंबरही ब्लॉक केला. तसेच तिने तिच्या आई वडिलांना फोन करून माहिती दिली. तिचे वडील तिला समजावू लागले. तेव्हा शीतलताईने फोन घेतला आणि म्हणाल्या, आता सुप्रियाची काळजी करू नका. आम्ही आई आणि मुलगी आमच्या आयुष्य आनंदाने जगू. असे म्हणत त्यांनी फोन कट केला. काही दिवसांनी सुप्रियाला नोकरी लागली. सुप्रियाची मावस बहीण वकील होती. तिने दोघींची घटस्फोटही करून घेतला.
सासू आणि सून एकत्र घटस्फोट घेत असलेल्या न्यायालयासाठी ही एक अनोखी घटना होती. त्यामुळे त्यांना लवकरच घटस्फोट झाला. त्या दोघी सासू आणि सुनांना अखेर गुदमरलेल्या नात्यातून मुक्तता मिळाली. सासू आणि सून दोघेही आई आणि मुलीप्रमाणे आनंदाने आयुष्य जगू लागल्या. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.